पकडलं 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 अरे ये इज्जत लुटतो का माझी? स्वप्न चालतं ते. तुला कसं काय माहिती? तू पुढे पळत होता, ती मागं पळत होती. आपण तुला कसं माहिती? त्याला का पळत पळत ती माझ्या स्वप्नात यायला लागली. काय मग काय तर 2 वर्ष झालं नुसतं ती पुढे पळती, तू मागं पळतोय, पण अजून पकडणं झालं नाही का तुला? असू दे, एक दिवशी आम्ही जोडीनं पळू. गपला का? तुझ्या असल्या खुल्यागत वागण्यामुळे लोक माझ्यावर शंका घ्यायला लागली. तुझ्यावर शंका घ्यायचा काय संबंध? मग काय का त्या दिवशी तुझा बाप येऊन मला विचारत होता, दवाखान्यात घेऊन जायचं असलं तर जा म्हणून तुला. आता ते स्वप्नात येते त्याला मी काय करू? आज काय पण होऊ दे, युद्ध झालं तर चालेल. तू आज तिला प्रपोज मारायचा, उचल लवकर. अरे पण कुणाला कळालं तर? मी मार खातो पण तुला काय होऊन देत नाही. लका तुझा रोजचा ताप सहन केल्यापेक्षा एकदाच कुठानं मिटवलेलं बरं की. उठ बस, चल लवकर. अरे जाऊ आपण, एवढी घाई कशाला? गाय कशाला म्हणून 2 वर्ष झाली रे. परवा तुला बोलायला किती वेळ थांबली होती ती, हा? आणि तू म्हणला बसची वाट बघत असेल. गेली 50 वर्ष झाली आपल्या गावात एक बसचं टायर तरी आले का? सांग की मला. शेवटीला का पायी पायी घरी गेली रे ती. आता काय पोरग कड्यावर घेऊन आल्यावर प्रपोज मारतो का तिला? नाही, पण तू काय एवढा तापलायस? लका तुझ्या त्या स्वप्नापायी माझी रातची झोप हराम होती रे. कुठं कुठं हात लावतो माहिती आहे का तुला? हो का? मला कसं कळत नाही? कसं कळेल? लका तुला कुठेही स्वप्न पडतं. परवा गाडीवर जाताना पाठीवर डोकं ठेवून झोपला होता. कुठं हात लावला होता माहिती आहे का तुला? लका 2 दिवस झाले झोप नाही मला. अरे सॉरी ना राव. सॉरी बिरी काय नाही, आजच काय असेल ती फायनल कर. एक तर तू तिला प्रपोज कर, नाहीतर आपली दोस्ती संपली. तू तापू नको ना. तू काय करतो ती सांगा ती. काय आता करणार? चल. हा चला मग लवकर चल. उठ. अरे पण ती आता भेटेल कुठं? मी मगाशी बघितलंय गिरणी जाताना, एकटीच होती तिकडेच गावाला कुठतरी. बर, मी येतो आवरून मग. जा जा लवकर, जा लवकर. आलो. आणि मला माहित आहे त्यावेळेस तुझी स्कीम नसते गंडत. तुला कसं काय माहिती? काय मग आला का 2 वर्ष चालला का तिच्या मागं लागलाय. त्या दिवशी मी बघितलंय, ती पण तुझ्याकडे बघत होती. तू कधी बघितलंस? तुला नाही माहिती. बरं मी काय सांगतो, लक्षात ठेव. आता गेला का सगळं व्यवस्थित बोलायचं, अजिबात बेचं पेचं नाही. मी आहे. अरे पण नक्की बोलायचं काय? तब्येत पाणी विचार कशी आहे ती, जेवण झालं का विचार. आणि नसेल ना जेवली तर तुझ्या घरी घेऊन जा जेवायला. डायरेक्ट घरी वय नको लागा. मस्त काढस पुढे लागा. असं काय बोलला तर फोन नंबर विचार तिला. एकदा फोनवर गुली गुली बोलायचं सुरू झालं की मग होते सगळ्यांनी. हे बघ, कुठल्याही क्षेत्रात प्रगती करायची म्हणलं की 3 गोष्टी लागतात. एक मेहनत, दुसरी जिद्द, आणि तिसरी हाय काहीतरी. कोणती रे? अरे हाय काहीतरी. अरे कोणती सांग की. आठवल्यावर सांगतो. आली बघ तिकडून. तिकडे लांब लांब पर्यंत कोण नाही. लोहा गरम आहे, मार हातोडा. अरे नको, काय व्हायचं नाही ना. मला लय भीती वाटते. चल आपण नंतर बघू. अरे थांब, मी आहे ना इथं. आणि हो, आज जर तू तिला बोलला नाही ना तर आपली दोस्ती तुटली म्हणून समज. मी इथं लपतो. तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. काय ते असतात कसल्या तर शुभेच्छा. तू तिकडे लक्ष दे.
काहीतरी बोलायचं म्हणतो तुला. तुम्ही बोला मी जातो. काय रे? नंबर काय? ते मोबाईल नंबर. माझ्याकडे नाही फोन. तुझा असेल तर दे की. हा हाय की, पण कशावर देणार? माझ्याकडे आहे की ते. सांग. पटपट करा पुन्हा. बरं, मी केलेल्या फोनवरती परत कॉल आणि मेसेज करू नको बरं का. का? फोन आपणकडे असतो, माझ्याकडे नसतो. बरोबर, चालतं. बरं, जाऊ का मी? काय पिंटे काय करते? तुला काय करायचं? मग आता मी सगळ्यांना नाव सांगणार. काय सांगणार? तू पुरींबर बोलतोस. अरे माझ्या पिंट्या असं कोणाला सांगायचं नसतं. तुला चॉकलेट देतो की रस्त्याला? खरं का? अरे 100% आणि पिंगरी बनवून देतो. तू कोणाला सांगू नको हा? चॉकलेट आणि पिंपरी दिल्यावर मी कुणाला नाही सांगणार. हा देतो रस्त्याला. जा घरी. कुणाला त्याचा नंबर दिला आज भैया कधी? सकाळी. कुणी पाहिलं नाही ना? नाही कुणी पाहिलं, फक्त साक्ष होतं तिथं. त्याला नंबर दिला आणि तू लगेच घेतलास ना? नाही ग, आधी माझ्याकडे मागितलं. आता माझ्याकडे फोन नाही, मग मीच त्याला म्हणलं तुझं असेल तर दे की. कुणाला कळलं मग? नाही कुणाला कर, फक्त तू तुझं तोंड बंद ठेव. भैया मला काय करायचं कुणाला काय सांगू? कळेल की हळूहळू तिला बी कुणाची तरी प्रेमात पडल्यावर. मी नाही बाई असल्या भानगडीत पडणार. घरीचं अन्न कळलं ना तर माझी कातडीच चुरून काढते. अगं ते काय आपल्या हातात असतंय बाई, हळूहळू तिला बी समजा कळ. बघू की कधी करणार आहे पण. होय. ए संदीप या सारखं त्या मोबाईल कडे बघत बसणं नाही काय. तिचा मेसेज किंवा फोन येणार होता. तिच्या बापाचा मोबाईल आहे. झोपल्याशिवाय तिला हात तर लावा जमेल का? होय रे, ते पिंट्या कुणाला काय सांगायचं नाही ना? आला ह्याचा पिंट्यामध्ये. अरे तू तिला चॉकलेट आणि बिंगरी दिली ना, मग ते आता कशाला कोणाला सांगेल? तू नको लोड घेऊ, मी आहे. होय रे अक्षय, तिला फोन करायला नाही जमला तर ती मेसेज तरी करेल ना? तिच्या बापाच्या मोबाईलमध्ये मेसेज पॅक असेल तर ना. आणि तिला काय स्वप्न बिप्न पडलं होतं तू नंबर देणार आहे म्हणून तिला? काहीतरी सटकलं. तिच्या बापाचाच नंबर घ्यायला पाहिजे होता. मी मारला असता की बॅलन्स. हे लासपटणे, काल मी म्हणलं तर पैसे नाही म्हणला मला. ते दुधाचं पैसा आज आल्यात. मग आता मार की बॅलन्स. मग राहू दे केला का, तेवढंच पैसे असतात माझ्याकडे खर्चायला. आणि मला आबांना सगळ्या पैशाचा हिशोब द्यायला लागतो. माहित आहे, पुरी आले की हरामखोर भावाला विसरत. माहित नाही का? हॅलो, काय अरे कंपनीवाल्यांचा आहे. तरी म्हणलं पुरी डायरेक्ट कसा फोन करेल? संदीप लय उशीर झालाय, मी जातो घरी. अरे यार थांब की जरा वेळ, येईल फोन आता. अरे किती उशीर झाला, झोप लागली मला. तुझं काय आपलं? अरे जरा वेळ थांब, लाका त्या मंदिरात रेंज नसती. अरे आज नाही यायचा, उद्या बघू. अरे येईल जरा वेळ थांब.
तुझ्यासाठी आता 5 मिनिटं थांबतो बघ. 5 मिनिटं जर नाही आला तर माझी मी जातो, तू बसत तो राहतो. पुढे दे. अरे नवीन नंबर आहे. हॅलो, तिथेच होता ना? काय माहिती कट झाला. कट झाला म्हणजे तिथंच असेल. ती तिकडून मिस कॉल येत असेल आणि तू इकडून हावऱ्यावनी फोन उचलला. इकडून कर. हा करतो. हॅलो. हॅलो. हा जेवलात का? नाही, तुझ्याच फोनची वाट बघत होतो. आपणही वाडीत गेलात माणसं बघायला. फोन घरीच राहिला म्हणून मग केला फोन. का बरं? उद्या भुईमुग खुरपायचंय ना. बरं 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 बरं. तू जेवलीस का? नाही, स्वयंपाक व्हायचा अजून. बरं ठेवू का? भाकऱ्या करायच्यात अजून मला. लगेच? बरं उद्या दिवसभर काय करणार आहे? म्हणजे भेटायला? मंजरपट्टीतलं वावरत ती माणसं सगळं आवरून 11 वाजता जाईन मी तिकडं. जाताना एकटीच असेल तर. हा चालते की, येईन मी पण. हां ठेवू का? लागलं का? तिचा फोन आला आणि लय भारी वाटलं बघ. प्रेम असंच असतंय. अरे शहाण्याला येडं बनवतोय तू काय. बरं भेटायचं काय म्हणजे? उद्या 11 वाजता मंदिरपट्टीतल्या वावरावर जाणार आहे. एकटीच आहे म्हटली. मग कसं जाणार आहे? जाणार आहे का म्हणजे? आणि तू पण यायचंय. मी काय एकटाच जाऊय? आता कसं? मी चल म्हणलं तर किती साधू कसले मी करतो. आणि आता तू येणार आहेस का नाही ती सांग. पुढचं आणलंय नको आणूस. येतो बाबा, नको लय रडू. चल झोपायला. मोकर झोप लागली. जाने क्यों लोग प्यार करते. काय बायांगत लटतोय? उरक की लवकर. आलो आलो. मी जातो जनावर घेऊन मंजरपट्टीकडं. तिकडं मळ्यात काय त्यांचं भागत नाही. मंजरपट्टीत? अहो आबा, मंजरपट्टीत नाही काय एवढं खायला. ते चेंड नानांची जनावरं तिकडच असतात. अरे थोडं तरी असेल की. इकडं नाचून नाचून पार रेंदा केलाय. अहो आबा, तिकडं तर तेवढं बी नाही. त्यांची जनावरं काय कमी येतोय. आज मी बघून येतो, आल्यावर सांगतो तुम्हाला. मग वाटलंच उद्या नाही तिकडं तुम्ही. बरं चल, जनावर दे वाटेला काढून. उद्या जाईन वाटलं तर तिकडं. आणि हे बघ, बाजरीला घरी असता पाणी दे. 8 दिवस झालं पाणी दिलेलं. हा हा देतो देतो. चल चल. अरे कायला का? किती वेळ झालं मी वाट बघतोय. भेटायचं तुला आणि जीव मी काढतोय. अरे त्या आबांना गुरु वाटेला काढून देत होतो म्हणून उशीर झाला. चल आधीच उशीर झाला नाही. अक्षा याच वाटेनं येईल ना रे. मंजरपट्टीत जायला एवढाच एक रस्ता आहे. उगाच पावसाळ्यावणी करू नको. दमदार वाईस येईल ती. अगं मी पण येते तुझ्या तिकडे खुरपायला. चल चल चला. व्हायला गणली सगळी स्कीम.
झालं तुम्हाला काय काम धंदा आहे का नाही? काम नसेल तर चला मी देते. काय होबला कोण निसते आ? कसे रे आई वडिलांची पोट भराल? या आयला या म्हातारीच्या आपण काय तिला हुबलाक दिसतो बरं? जाऊ दे चल. तुझ्यामुळे सगळं ऐकून घेतोय. तर तुला माहित आहे मी किती बिझी असतो ती. काय काय ऐकून घ्यावं लागतं तुला. काय रे लगीन करून टाक ना. किती दिवस असा राहतोय? नंतर पोरगी मिळेल का? नीट ठोक. लगा त्या म्हातारीने गोळ केला बघ. नाही तर तुमचं भेटणं आज फिक्स होतं. अरे ती चेन नाना एक सारखं काम आग लागलं असतं काय माहिती. खरं काय केलं त्यांनी? अरे काय जेव्हा भेटेल तेव्हा हे असं कर ते तसं कर सारखं आपलं काहीतरी सांगत असतं. हे जाऊ दे गेला का म्हातारा माणूस आहे. अरे पण दरवेळेस मीच का? त्यालाही माहित आहे वाडीत कुणाला बोलला तर ते ऐकून घेणार नाही आणि तुला बोलला तर तू उलट बोलणार नाही. बरं जाऊ दे. ते भेटायचं काय ठरलं का नाही? कसलं ठरलं? ती तिकडे दिवसभर राहणार मी इकडे घरी आणि फोन तिच्या बापाकडं. ठरायला काहीतरी कॉन्टॅक्ट व्हायला नको का नाही? मग तूच घेऊन दे की एखादा मोबाईल. इथं हाय त्याला बॅलन्स टाकायला वैताग घेतोय आणि तू म्हणा अजून एक घेऊन दे. लगा लोक प्रेमात काय काय करतात आणि तू दिलायस का कुणाला घेऊन? तुझ्या प्रेमात सर आहे मला. माझ्यासारखं तर नाही गेला का तुझं? 2 वर्ष झाला का त्यासाठी झटत होता. बघू देन घेऊन पण पहिलं भेट तर होऊ दे. काय का असं नाही बरं का. तू आता मागं हटू नको. लय मुश्किलीनं होय म्हणली. तुझं प्रेम शेवटीपर्यंत गेलंच पाहिजे. काय लागल ती मदत करा तयार आपण. विषयच क्लोज. सत्य आहे बघ. कोणाच आहे? सॉरी उद्या परसाद भेटू. मेसेज करू नका. बाजूला सगळे आहेत. गुड नाईट. आता कसं ला ला ली ला 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 ली ला 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 ली ला 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 ली ला ला ला. हे बघ पहिल्यांदाच तू खाजगी ठिकाणी खाजगी मध्ये कुठल्या तरी पोरीला बोलतोय. स्कीम गणली नाही पाहिजे. मी काय सांगतो ती नीट ऐक. काय? जास्त हावरेपणा करायचा नाही. कशाचा? बोलण्याचा. हा मग ठीक आहे. जास्त उतावळेपणा दाखवायचा नाही. कशाचा? कसल्या पण गोष्टीचा. बर. आणि येडे चाळे करायचे नाही. कसले? कसले पण. आणि आता शेवटचं. बस कळलं मला. तू जाईत ना माझं मी बघतो. जाईत ना उठ पहिला. इतिहास गाव आहे. पोरगी आली की मित्र पण गद्दार होतात. आजपर्यंत ऐकलं होतं. आता पाहिलं पण. लागल की माझी पण गरज तुला. हो दे सावकाश. मी आहे. तू गद्दार झाला म्हणून काय झालं? मी माझं कर्तव्य पार पाडणार. येतो वहिनी. गुड डे. हा असं का बोलला? काय नाही ये ना तू बस. काल भेटायला जमलं म्हणून नाराज आहे का? नाही तसं काय नाही. ती मावशी मध्येच वाटत भेटली. आता तिला पुढे जा पण म्हणता येईना. असू दे ग. मला काय माहिती नाही. एक विचारू? विचारा की. काय बघून मी तुला आवडलो? खरं सांगू? हा सांग की. माझं तुमच्यावर आधीपासूनच प्रेम होतं. खरंच? मग आधी का नाही बोलली? मला वाटलं तुम्ही बोलाल म्हणून. पण खरंच मला तुमचा स्वभाव लय आवडतो. मग लगीन नक्की करणार ना माझ्याशी? घरी येऊन मागणी घाला की. तुम्हालाच वय म्हणेन. आणि घरच्यांनी नाही म्हटल्यावर? म्हणजे जशी मला पटवायला 2 वर्ष मेहनत घेतली तशी घरच्यांना पटवायला पण घ्या. लगीन मात्र फक्त तुमच्याशीच करेन.
तुम्हाला काय आवडलं माझं? तू तसं नाही, अजून काय आवडलं? मला तुझ्याशिवाय दुसरं काय बी नाही आवडत बघ. काल रात्री मेसेज भारी केला होता. काय बरं? ते सगळे बाजूला आहेत, परत मेसेज करू नका असं काहीतरी पाठवलं होतं. हा, सगळे होते बाजूला. आपण पाठीचा गजर लावायला फोन दिला म्हणून पटकन केलं तुम्हाला मेसेज. अरे काय रे, काय करतो इथे? काय नाही जाऊ का? अरे थांब इकडे. काम नाही का आज? हाय की, तिकडेच निघालोय. चला येऊ का? थांब. काय काम करतो? काम होय, तिकडं रानात जनावर सोडल्यात, तिकडेच निघालोय. चला येऊ का? थांब. आणि शाळा? आता सुट्ट्या लागल्यात की. चला येऊ का? थांब. सुट्ट्या आहे म्हणून ठीक आहे, शाळा अजिबात सोडायची नाही. काय शाळा चालू झाल्यावर ही जनावरं फिनावरं बापाला सांभाळायला सांगायची. आपली शाळा आणि आपले अभ्यास, बाकी नाही कशाकडे लक्ष द्यायचं. काय शिकून मोठं चांगलं ऑफिसर तरी व्हा, म्हणजे आम्हाला सांगता तरी येते लोकांना. कळलं का? होय चालतंय. आता तरी जाऊ का? हो या. आणि सांगितलेलं तेवढं लक्षात ठेवा. होय होय, 100% ठेवतो. बरं जाते मी. चाललीस होय? वाचलो का आज? अरे तू वाचला, पण माझी फाटली. त्याचं काय? मला वाटलं आता बसतोय आतमध्ये. गणती म्हणलं स्कीम. आणि मला सांग, जर का त्यांनी बघितलं असतं सगळं तर मग काय केलं असतं? हे ग बाबा, असलं काय नको बोलू. आत्ता कुठला का जुळायला लागले चांगलं, आणि तू तोडवायच्या मागं लागलायच होय. हा, माझ्यामुळे तर जुळलोय, नाहीतर तुला जन्मात तरी जमलं असतं का तिला बोलायला? अरे पण मी कुठं नाही म्हणतोय. नाही, तू नाही काय म्हणला, पण तेवढं 20 रुपये नको म्हणजे झालं. नाही बाबा बस. त्यात घुसलं असतं म्हणजे वस्ती तुटली असती तुझी. पण मी पण लय विचार आहे, मी कसा असं घुसून दिला आतमध्ये. पण ती आज भेटायला आली आणि लय भारी वाटलं रे. तुला आता समजच भारी वाटणार आहे. काय म्हणा बघा आता काहीतरी. चला. थांब की जरा, अरे मला परतीचा बॉल पाहिजे. माझ्याकडे नाही. मग बनवून दे. जा की तुझा तू बनव. मला येत असलं तुला कशाला मी बोललो असतो. अरे पण मी आता काम करतोय, नंतर ये की. विसरला का लगेच? सगळ्यांना नाव सांग. अरे पण चॉकलेट आणि चकरी दिली होती की. चॉकलेट बी संपली आणि चक्री बी तुटली. मग आता मी काय करू? एकदा दिले ना, सारखं सारखं मी नाही देणार. काय करेल पिंट्या? मला या परतीचा बॉल नाही बनवून दे. अरे त्यांना नाही दिला तर मी बनवून देईन. जा आता तू. आत्ता जातो पण नंतर घेतल्याशिवाय जाणार नाही. आयला बघ का गाव झालं बघ बेन. कुठं पचाकला नाही म्हणजे बरं होईल. नाही पाचकायचं, तू फक्त त्याला खुश ठेव. राईट. मग सुनीला मी पाण्याला जाताना बघितलं, एकटीच होती. आता असं का? असेल. चल मग जाऊ. बोलायला नाही भेटलं तरी एक झलक तर होईल. होय होय चल.
हे मजनू चल तिकडे तर आलं तिकडे चायला त्याला पण आत्ताच तडपडायचं होतं का? अरे बापू दिसते बरं अरे दिसतोय तर तेच. किती दिवस झाला आपण गुराकडे बघितलं याला. चल जाऊन बघू काय म्हणतो. अरे काय बापू इतके दिवस लागा गुराकडे आला नाही तुझ्या मोबाईलला का आम्हाला लसणं ठेसा बी खायला भेटला नाही. गुराकडे याय ना म्हणून आलाय का ठ्याचा खायला भेटाना म्हणून आलाय? अरे तसं नाही, तो आला की 100% ठ्याचा खायला भेटतोच की, काय नाही रे? हा, मग काय आता घरी आलाय तर पाहिजे एवढा भेटन, पण गुरांकडे नाही गाड्या. का काय रे झालं बापू? इकली समधी. समजी ऐकली कर. अरे दुधाला बी काही जर भेटाना आणि त्यात घर खर्ची बी भागाना आणि गुरं म्हणल्यावर एक माणूस गुत्तोय की त्यात दिसभर. टाकली इकून समधी. आता लाकडं फोडायला जाते तिथं रोज मिळतोय आपला पोटापुरता. आम्हाला बी तसं गुराकडे जायला लागतेच की, आमच्या गुरांवर तुझी बी गुरं सांभाळली असतेच की. अरे काय बापू एकदा आम्हाला म्हणायचं तरी की आम्ही काय नाही म्हणलं असतोय. अशी स्कीम कंडी होती का कुठं? अरे तसं काय नाही, जरा पैसे नडबी होती आणि ह्याच्या त्याच्याकडे मागण्यापेक्षा आपली मग इकलेली काय वाईट. जमन तेवढी मदत आम्ही बी केली असतीच की, बोलायचं तरी एकदा बापू. अरे ती जाऊ दे, इकल्यात ना आता, आज ना उद्या घेऊ की नवीन, त्यात काय दावा. आता इतके दिवस त्यांना जीव लावला त्याचं काय, पोटच्या पोरागत सांभाळली होतीच की. आता काय करणार, जाऊ द्या. चला तुम्हाला ठेचा देतो खायला, सकाळीच केलाय. हे बापूने असलं केलेलं आपल्याला अजिबात पटलेलं नाही बरं का. अरे त्याची पण काहीतरी नड असणार आहे, त्याशिवाय तो असं करणार नाही. अरे पण एकदा तर सांगायचं असतं आपल्याला, आपण काय नाही म्हणलं असतं का? काहीतरी जुगाड केलाच असतं की. बघू काय होते आता. चल मजा आली. भेटायला बोलली ती. हा का? काय झालं? काय नाही, रव्याचा लाडू केलं होतं तुमच्यासाठी आणले. अयो लाडू. विचारते कसं झालं? चांगलं झालं. तू केले? हा, पण वाटत नाही तुमच्याकडे बघून आवडले. अगं तसं नाही, खरोखरच चांगले झालेत. माझ्या गळ्या शपथ. होय तुझ्या गळ्या शपथ. पण आज एवढं प्रेम कसं काय अचानक? असंच.
काळ कुत्र बी नाही फिरके तिकडं. तू नको घाबरू, मी आहे की. तुला कसं कळलं या दोघांचं लपड? सोनीने सांगितलं. मला तर जुळायच्या आधीपासून माहित आहे. माझ्या मस्त जुळलं ना सगळं. म्हणजे आमचा संदीप आहे ना, बोलायला जाम घाबरते. मीच त्याला सांगितलं कसं बोलायचं ते सगळे. म्हणजे तुला चांगलाच अनुभव दिसते की जुळाजुळीचा. ना तसं काय नाही बरं का. मी फक्त त्याला सांगितलं. तसं मी लय सिन्सिअर आहे बरं का. खरंच आपलं तसं काय नाही बरं का. मी एकदम प्रोफेशनल सिंगल आहे. मी कुठं काय म्हंटल? तसं तू नाही काय म्हणली, पण तुझ्या मनात वगैरे काय शंका नको ना, म्हणून आपलं सांगितलं. एवढा अक्षरा ठेवतो. घरी जाते मी, परत उशीर झाला तर घरातले कावतात. का? पोरणीकडे चालले असं सांगून आले. बर चालते. बया किती येडावी. ठीक आहे. अरे वा, वहिनीने लाडू दिला काय? किती काळजी करते रे वहिनी तुझी. मग चॉईस कोणाची आहे? बरं ती जाऊ दे. ही पूर्ण केव्हापासून इतकं बरं दिसायला लागलं? म्हणजे उद्यापासून आता ती पण आपल्या स्वप्नात येणार आहे. ती तिकडे कशाला ती तडपडायला? आपलं बिल आहे तिच्यावर आता. काय लव? तुझ्या टायमिंगला मी मदत केली, आता तुझी बाई. तिचा बाप कसा आहे माहितीये ना, कच्चा खाईल तुला बिन मला बी. एवढ्या तेवढ्या प्रेमात अडचण येतच असतात म्हणून काय पळून जायचं असतं तेव्हा. अरे प्रेम आणि तिच्या बापाचा कधी लांबलापर्यंत संबंध आलाय का? यशस्वी होण्यासाठी 3 गोष्टी लागतात. 2 तर मी तुला आधीच सांगितलेल्या आहेत, त्या नीट लक्षात ठेव. आणि तिसरी काय असते ती आठवल्यावर सांगतो. अरे थोडी बी दया नाही दाखवायचं तुझा बाप. ते बापाच माझी मी बघून घेईन. आपली स्कीम कधी गणत नसती. तू बघा मदत कर. कसली? ते सांगतो नंतर तुला. चल. डोळ्यानी डोळ्याला केला इशारा, रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना, भूल कोई ना मुझसे हो जाए. ए संदीप्या, कवर असं आंबील पिल्यागत तोंड करणार आहे? काय झालं ते सांगशील का नाही? आता मला बी नाही का सांगणार? काय झालं ते सांग. काय का आता मला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? आणि आता तुझं दुःख दुसऱ्या कोणाला सांगण्यासारखं आहे का? तुझा फोन नाही आला, तिनं मेसेज नाही केला, भेटायला नाही म्हणली, चिडली, रुसली, रागवली, त्यापैकीच काहीतरी असेल ना. सांग. काय अक्षय, कालपासून तिने एक मिस कॉल पण नाही दिला का मेसेज नाही केला. बघ मी कसं बरोबर वेळ केला का नाही. आणि ती दोन दोन नव्हती का आली वड्यावर? अरे नाही ना, मीच गेलो नव्हतो, आमचा आबा त्या साईडला गेलेलो म्हणून. बापाने हातात दिला नसेल फोन. प्रेम आंधळा असतंय, मग त्यात इतक्या लवकर बधीर नसतं व्हायचं. नको लय लोड घेऊ, येईल मिस कॉल. आणि तुला आधी सांगितलेलं आहे यशस्वी होण्यासाठी 3 गोष्टी लागतात. 2 तर मी तुला आधी सांगितलेल्या आहेत. आणि तिसरी कुठली गोष्ट आहे ना ती मला सांग. मला ऐकायची ती आत्ताच्या आत्ता सांग. आता आपण नको ना, मग तू ना आठवल्यावर सांगतो की. इथं कालपासून तिचा फोन नाही आला, तिचं डोक्यात टेन्शन आहे. आणि तुझी काय रे फालतूगिरी चालली? आता तिचा फोन नाही आला त्यात माझी काय चूक? माझ्यावर कशाला तापतो तू? मग काय तुझी आरती ओवाळू? मी एक काम सांगितलं ती तर नाही केलं आणि लागला आता माझ्यावर रुबाब झाडायला. कोणतं काम? ते पौर्णिमाला विचार म्हणलेलं. ते नाही मी करणार अजिबात. मग अजिबात बोलायचं नाही मला. फुकटचं ऐकून गेलं कोण मोकळं नाही.
चुकलं बाबा माझं, नाही काय बोलत मी, ग बसतो इथं. हा मग लगेच बस. तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है. तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है. भाजगाल 12 वाजले, मी जाते शेतात. आणि लाईट आली की थोडं मोबाईल चार्जिंगला लाव. काय करते तू आहेस वय? अगं काय नाही, त्याला 2 दिवस झालं कॉल आणि मेसेज केला नाही. मग तेच कॉल करत होते. बर ते जाऊ दे, तू कशाला आलती? आज रात्रीवर 40 पिक्चर जायचं का बघायला? कोणतं ग? अगं अलका कुबलचा माहेरची साडी. अय्या जाऊ की. तुझ्या ह्यांना पण सांग, म्हणजे भेटेल तुमची. लाईट आली की सांगते. 100 वर्ष आयुष्य तुमच्या ह्यांना. बया बरं आहे की तुझं, तू मिस कॉल दिल्याच्या लगेच मी फोन काढते. हॅलो, हॅलो. किती वाट बघितली फोनची, फोन का नाही केला कालपासून? आपण फोनच नाही दिला हातात. तर लाईट नव्हती म्हणून चार्जिंग संपलेली. आता लाईट आली की केला फोन. बर बर. जेवलात का? हो, तू जेवली? हा. काय करताय? आलोय महत्वाच्या ठिकाणी जरा. तू काय करतीस? भात घालते. येतोय तुला पण भात घालाय? नाही, आईनं निवडून दिलं. बरं ऐक की. हा बोल की. आज रात्री वरचाळीला पिक्चर बघायला जाणार आहे. तुम्ही येणार आहे का? पिक्चर बघायला? होय, येईन की. कोणता आहे? माहेरची साडी. चालते की, येतो. बरं ठेवू का आता? हा चालते चालते. आरती रातच्याला वरचाळीला पिक्चर बघायला येणार आहे. वहिनी एकटे येणार आहे का मैत्रीण भैया सोबत? ते नाही मी विचारलं. कोणता पिक्चर आहे? माहेरची साडी. जा मग तू एकटाच. ए यार, आबा एकट्याला जाऊन देताल का? म्हणजे तू वहिनीकडे बघत बसणार आणि मी पिक्चर बघूय? अरे कटा आला ती पिक्चर बघून. अरे माझ्यासाठी तरी चल. आणि असेल पौर्णिमा सोबत, ती पण नाही एकटी यायची. असं असेल तर जाऊ मग. आता लगेच येणार नाही का? चल चल, कामाधंद्याचं बघ काहीतरी. अरे चल. ह्यातलं कोणता घालू ग रात्री? बया घालकी कोणता पण, अंधाराचं काय दिसणार आहे? सांग की तरी पण. घालकी कोणता पण. तू काय घालणार रे? बया ग काय तुझं खरं नाही, जाते मी, मला लय काम आहे. हाच घालते. संदीप काय कन्फर्म बसू नको बरं. दादा तुला बोलावलं तिथं. काय झालं सर? तुम्हाला तर काय माहिती. गणली वाटतं स्कीम. घरी तर कळलं नसेल ना तिच्या? नसेल कळलं. तसं काय असतं ना तर तिनं मला आधीच सांगितलं असतं. मग जाऊन येतो ना. मी काय एकटाच जाऊय? काय मॅटर झालं तर वाचवायला नको कोणी. मी तोपर्यंत बापूला बोलवून आणतो. तू जा आणि काय झालं तर कच्चून ओरड. आम्ही येतो पळत लगेच.
जा आता तू जातो. अरे पण नक्की याल ना? अरे हा येतो जा. जाऊ अरे जा की. मला माहिती आहे माझं पोरगा असं करणारच नाही. हे बघा माझा पोरगा आला. काय झालं? अरे हे म्हणतात काल आपली जनावर यांच्या वावरात गेली होती म्हणून. कोणत्या? मांजरपट्टीतल्या. पण तिकडं तर 8 दिवस झालं जनावरं नेलीच नाहीत. अरे मी पण तेच सांगतोय त्यांना, पण ऐकणारच माझं. अरे तुमची नाही गेलीत मग गेलीत कुणाची? त्या अक्षयाची जर नाही गेलीत. अहो नाही आमची जनावरं सोबतच असतात. अरे पण असं कसं होईल? मी काय म्हणलं तुम्हाला, कुडी दुसऱ्याने केली, नाव आमच्या आलंय बघा. काय सांगू आबा, सगळा भयमुख तोडावला बघा. मोला मागायचं बी टाकलं होतं बघा. एक खुरापणी पण केली होती. अख्खा भयमुख तोडावला बघा माझा. अहो झाली गेली गोष्ट सोडून द्या आता. कोण कबूल होणार आहे? ते पण खरंच आहे म्हणा. माझ्यामुळे तुम्हाला आबा त्रास झाला. चला चहा घेऊ आता. चल रे पोरा तू पण. नाही नको, मी जातो. अरे चल घे थोडी थोडी. अहो नाही, मला जरा काम आहे, मी येतो. चल ए पुरी चार कप चहा ठेव. अरे काय झालं रे? अरे काय नाही, त्यांच्या मंजरपट्टीतल्या वावरात गुरं गेलेली, ती कुणाची ते विचारायला बोलवलेलं. मग काय, आपण काय 8 दिवस तिकडे गेलोच नाही, सांगितलं त्यांना. अरे पाकिट त्या कपाळात घालवलं की. चला अजून एक सांगून. अरे नको, आमच्या आबा आहेत तिकडे. खायला काय तो सासरा आहे म्हणून ग बसतोय. त्याचा दाखवला असतं तर टाकलेला. त्याला गॅप. बरं बापू कोण आला? अरे ती कामाला गेलाय म्हणलं आज होतं मॅटर. अण्णा भंगराधाची इथं पिक्चर आहे आज रात्री. कोणता आहे? माहिती गाडी आहे. फायटिंगचा आहे का? भंगरदादा म्हणला पुढच्या आठवड्यात जाणार आहे फायटिंग. हा कुणाचा आहे मग? ती राहणारी बाई आहे ना तिचं आहे. हात ते जायला असलं बघायला कुठं मजा येते का? भंगरदादा म्हणला हो बे भारी पिक्चर आहे. बारे आहे का? मग येतो जा. सगळ्यांना घेऊन या. हा येतो. पिक्चर आहे बघा या. हा येतो. रातच्याला एवढा नसतो ढुसून कुठं चाललाय? काय नाही, ते वरच्या आईला पिक्चर बघायला चाललोय. कोणचा पिक्चर आहे? चांगला असेल तर आम्ही बी येतो की. नाही चांगला नाही, एकदम बोरिंग आहे. बोरिंग आहे मग तू का जातोय? ते आपलं अक्षर बोलला चल म्हणून चाललोय. तू आणि तो अक्षा दोघं बी एक सारखं. बरं जा आणि ये लवकर. हा येतो. तिथं मी बसणार, तुला कळतं का नाही? लाव नाही तू जाईन घरी. ए पावशे, तुला काय वेगळं सांगू का? तिकडे माझी जागा आहे तिथं. माझी जागा आहे, तुला काय करायचंय? लशाणा झाला का? बंगड्याचा बरं बंगड्याचा पावशे. सव्वाशे रे मी पावशे. माझी जागा आहे, ही सगळी चिल्लर गँग माझी आहे. तुझ्या आलेलं मोठा झालं की इथं तर पिक्चरला काय बस लाव नाही तर तिकडे बस खाली. माझी गँग माझी गँग. अरे अजून किती वेळ लागणार आहे? दम झाला की अण्णा. एका जोडा जरी सुट्टी असती का? ए काला काय उठ. तिथं माझी जागा, मी तिथं बसणार आहे. उठ की उठ. उठ की बाबा. पिक्चर आला नाही तरी टाईट मारला. ए पिक्चर लागतोय आता, सगळ्यांनी शांत बसायचं. माझ्याकडेच बघतोय का गं? दाखवते की काहीतरी करतोय. तू कसं येतो तिकडे बघते समोर पिक्चर बघ ना.
अरे ती माझ्याकडे बघते. कोण? पौर्णिमा. बच्ची पुढे चला 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 जावा. किती वेळ लावतीस ग बाया? जर एक दिवस कुणाला कळलं ना तर आपलं काही खरं नाही. तुझ्या पण माझी पण वाट लावशील. काय नाही, मी आहे ना. हा तू आहेस ना. आवाज दिला तरी टचकते. आणि तू काय करणार आहेस ग? काय नाही, मी आहे. तू चल. लगा आज तरी सांग वहिनीला आपलं काम करायचं. हा सांगतो. तू जर नाही ना सांगितलं तर उद्यापासून मी येणारच नाही तुझ्यासोबत. अरे सांगतो रे. तुमचं आपलं चालू असतं लगा गुलू गुलू बोलायचं आणि मी काय टोकरच बसू काय? यशस्वी होण्यासाठी 3 गोष्टी लागते त्या मी तुला सांगितलं. त्या सांग वहिनीला, म्हणजे आपली स्कीम काढणार नाही. अरे पण तू तर 2च गोष्टी सांगितल्यात की. हा मग 2च सांग ना. तिसऱ्या आठवड्यावर सांगतो म्हणून सांग. त्याला मी विचारून दमलो. पण त्याला ते शेवटची जी 3री गोष्ट आहे ना ती नक्की काय हे अजून सांगता आलं नाही. आणि वरून तो आज मला म्हटलाय आज तरी नक्की सांग वहिनीला तिला विचारायला. तुम्हाला वहिनी म्हणतोय? हो का? तुला नाही आवडलं? नाही तसं नाही काय. तसं आहे ना तू लय भारी आहे. मग त्यांनाच विचारायला सांगा की. तसंही ते दोघं बसलेतच बाहेर गप्पा मारत. तो नाही विचारायचा. तिचा बा कसा आहे माहितीये ना, तिनं जर घरी सांगितलं ना तर त्याची हाडं खिळखिळी करून टाकल तिचा बा. म्हणून तो घाबरतो. मी तिला विचारीन पण डायरेक्ट नाही बरं का. का? तिच्या मनात आहे का नाही हेच फक्त विचारीन. परत तिच्या मनात नसलं तर आपले भेटायचे वांदे होते. आपले वांदे का? मी तिला भेटायला जाते हेच तर सांगून तुम्हाला भेटायला येते ना. चालते पण तेवढं लवकर विचारून टाक. तसा बी तू लय घोड्यावर आलाय. विचारते. कालचा पिक्चर भारी होता ना? काय माहिती. मग काल काय बघितलं? तुला. खरं का? मग काय. पिक्चर कसा होता कालचा? तू बघितला ना? हा मग तिने बघितला. आपला आवडता पिक्चर आहे. जाम आवडते आपल्याला. मग मला कशाला विचारतो? अजून काय काय आवडतं तुला? तुला काय करायचं? तुमच्या घरच्यांचा सगळ्यांचा सेमच प्रॉब्लेम आहे का? काय? काय नाही काय नाही. डोळे बंद कर ना. का? मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय? तू डोळे तरी बंद कर. बर. उघड. अय्या किती भारी आहे. आवडलं ना? हो जाम. मग घालून दाखव ना. आत्ता? हा मग. आणि घरी विचारल्यावर काय सांगू? सांगायचं पौर्णिमाकडून आणले.
मी घालू का? नाही घालते मी. विश्वास नाही का? बरं जाते मी, लय उशीर झालं. कानातलं कसं आहे? अयो दाजीन दिलं वाटतं. हा मग घरी कोणी विचारलं तर मी तुझंच नाव सांगणार आहे. तू पण हा म्हण काय? बया आता काय कर माझं नाव नाही खपवणार आहे. काय नाही ग. बरं तुला एक विचारायचं होतं. काय ग? तुला तो अक्षय कसा वाटतो? बया नुसतं डोळे वाटत माझ्याकडे बघत असतो आणि बावट्यानं काय बी प्रश्न विचारतो. मग तू देते का नाही उत्तर? मला काय करायचं त्या बावट्याचं. पण तू काय विचारते? काय नाही ग असंच. बरं चल. अरे तिन्ही सांची वेळ झाली, उमऱ्यावर बसू नको, खाली बस. हो आबा, हे असे किती दिवस सगळं लावत बसणार? दुधाचा पगार झालाय की, तुटली असेल तर घ्या की नवीन चप्पल. अरे पहिली लोक 3-3 वर चपल्या बदलत नव्हती. आता चपल्या बी आल्यात म्हणा तशा 2 महिन्यात उगाळत्यात. पण पहिल्या चपलीत काटा काय वरील. आता तसल्या चपला बघाय तरी मिळतात का? अरे पहिल्यासारखं दिस राहिल्यात कुठं. अरे लोक हायब्रिड झाली तर चपल्यांचं काय घेतो. अरे आमच्या काळात धान्याची पुती बघून लग्न ठरत होती. अरे पाहुणं बैलगाडीत यायचं आणि वळही बघायचं आणि घरात धान्याची 5-50 पुती दिसली की लागली सुपारी फोडायचं. अरे आता जमीन जुंबला बांगला पोरग किती कमावतोय हेच बघतात. माणसाला कुठं किंमत राहिली आता. दळण घेऊन ये जा, पीठ नाही राहिलं रातच्याला. अरे दळण घेऊन ये, पीठ नाही रातच्याला म्हणलं ना. हा आणतो आणतो. काय करतो रे? तुझाच निरोप आलाय. म्हणजे सोनूने चिठ्ठी टाकली आता. पौर्णिमाच्या मनात तसलं काय नाही. असू दे भावा, नको नाराज होस. होईल दुसरीकडे कुठेतरी. तिच्या मनात तसलं काय नसलं म्हणून काय झालं? मी नाही जीत सोडणार. जे होईल ते बघता येईल. तू चल. तू तर तापलाच लगेच. मग यशस्वी होण्यासाठी लागणार 3 गोष्टी मला माहित आहेत. चल तू. चलिए बसू जरा, नको लय लोड घेऊ. ए बघ इकडे. काय आता कोणता नवीन पिक्चर आणणार आहे? अजय देवगणचा. त्या 100 कुमारच्या पिक्चरची कॅसेट दे की एकदा. बघून झाले माघार देतो.
काय नको बाबा, तुम्ही कॅसेट खराब करता. अरे कॅसेट खराब करायला तू दिली कधी आम्हाला? तुम्ही कॅसेट खराब करता म्हणून तर देत नाही ना. अरे खराब कोणती केली ती तरी सांग. मग आता काय खराब करायची वाट बघू का? तिकडं आमचा दादा पुण्याला कॅसेट विकत घेऊन पाठवतो मला. अरे खराब झाल्यावर पैसे देतो की. काय नको बाबा, तुमची तुम्ही विकत आणा. अरे डोक्यावर पडले का रे? जाऊ दे, आपण आपली नवीन कॅसेट आणू. मग काय तर बस चल, मैदानावर पोरं लगोर खेळत असतात, जाऊ तिकडे आपण. अरे नाही, मी दळण घ्यायला आलोय, ती लाईट गेली म्हणून थांबलोय. अरे लगेच लाईट येत नसती मला माहिती आहे. चल अरे चल रे चल. बघा त्या भुंगडला कसं पाणी आम्हाला पण खेळायचं. काय काय आम्हाला पण नंडा पण राज्य काय तुमचं खेळायचं? येतो लवकर लाव. ए बॉल दे. लवकर चल. काय करतोय तिकडे? तुला काय करायचंय? जागा तिकडे खेळ अर्धवट सोडून आला. आमचं राज्य दे आधी. मला नाही द्यायचं. जा. राज्य नाही तर तू खेळतोय कशाला रे चिडक्या? मला नाही खायचं म्हणलं ना. आमचं राज्य दे आधी, ना तुला आजपासून चिडवणार. आमचं राज्य काय कू ढेऱ्या मामाची बायको. पडायचं आडवा पाडीन भाईले. तिकडे काय सारखं सारखं बघतोय? तुला एकदा सांगितलं ना जा म्हणून. नाही तर डोक्यात दगड घालीन. जा गं. बरं असं का? तुला कॅसेट देतो पिक्चरची बघायला. ते घाल तुझ्या. तुझं नाव सांगतो आमच्या दादाला. नाही नाही, तुला माझी समधी जमीन खायची का? तसं सांग सरळ. कशाला उगाच 4 वेळा तोंड वाजवायचं? अरे मला काय करायचं जमीन तुझी बाबा? माझी मला लय बक्कळे. बक्कळ हे ना, तुझं तू तुझ्या वावरात न जायचं. अजिबात माझ्या वावरात पाय ठेवायचा नाही. अरे वाटणे झाले तवा मधून रस्ता ठेवला होता का नाही सांग बरं? ते मला काही माहित नाही. कुठं दिसतोय तुला इथं रस्ता?
अरे बांधावणार रस्ता होता पण बांध उकरून उकरून पार मोडून टाकला. आणि आता काय माहित नाही म्हणतोयस वय. नसेल तुला माहित तर धर दोऱ्या. दोऱ्या धरायची मला नाही काय गरज. तुझं तू बघ, पण अजिबात इथून जायचं नाही. अरे इथून जायचं नाही म्हणतोयस मी वावरात पाऊल कुठनं ठेवायचा ते मला काय सांगतो. तुझं तू बघ, कुठून पण जा, पण माझ्या वावरात पाऊल ठेवायचं नाही अजिबात. अरे लहान आहे म्हणून तुला 4 पाभारी जास्त दिल्या होत्या तरी बी तू असं करतोय. ही रोजची कटकट चांगली होय. मी पण तेच म्हणतोय. नाही ना कटकट चांगली, मग अजिबात इथं पाऊल ठेवायचं नाही. अरे मग मी वावरात जायचं कुठून तूच सांग बरं. मला काय त्याच्याशी घेणं देणे. या साडग्यागत वागल्यावर कसं होईल. रस्ता इथून हे जायला आणि तू जायचं नाही म्हणतोय. तुला जर वाटत असेल की रस्ता तुझ्याच वावरातून निघतोय तर फक्त तू दोऱ्या धर, मग बघून निघल तिकडं निघल. मला दोऱ्या धरायची काय गरज नाही. माझी मला शेज माहिती. हे आता लयच आडग्यागत होतं या. काय नाही अडग्यागत, बराबर आहे समज. पुन्हा माझ्या नादी लागू नको. त्या आईला रोजची कटकट नुसती. जाऊ द्या बा, ते असंच अडगय त्याच्या कुठं नादाला लागता. काय रातच्याला बी सगळं पाणी वरच्या वरा सोडून दिलं. सकाळपासून सगळं पाणी रस्त्यावर आलं होतं. वाटण्या झाल्या तेव्हा चांगला 10 फुटी रस्ता दिला होता आणि आता बांध टुकरून टुकरून रस्ता मोडून टाकला. आणि आता दोऱ्या धर म्हणतोय ते बी धरा ना. तो बळदे दोऱ्या धर का, त्याला माहिती आहे रान कोणाकडे जास्त निघेल ते. तिथं भांडण्यापेक्षा डायरेक्ट कोर्टात केस ठोका. तिथे काय होईल ते बघता येईल पुढच्या पुढे. अरे केस ठोकायला कितीही केलं तरी एकाच आई बापाची ना आम्ही. आणि असा घरातला वाद चव्हाट्यावर जायचं म्हणजे गेलेल्या आई बापांना काय वाटायचं. कोर्ट काढायला परवडणार का बाबा आपल्याला. चपल्या दिल्या तरी काय होणार. ते पण बरोबरच आहे म्हणा. एवढं कुठं आते असतं का. कोणाचंच ऐकायचं नाही. माणूस आहे का भिताडे. आम्ही सांगितलं तर आमचं ऐका ना. तो देव बघतो ना वरून. पहिल्यासारखं राहिलंय का. हितच करायचं आणि हितच फेडायचंय. जेव्हा याचं तवा येईल त्याचं टकुरं जाग्यावर. उगाच वाद वाढवण्यात काय अर्थ नाही. आबा काळजी करू नका, बघतो आम्ही त्याला बोलून काय ते. ऐकलं ठीक आहे, नाही तर बघू आपण त्याला काय करायचं ते. चला मग काय याला. कालच्या बंगडने आपली स्कीम गंडवली बघ. नाहीतर काल विषय होता आपला. अरे अक्षा, ते पौर्णिमेच्या मनात तसलं काय नाही तर तू कशाला उगाच मागं लागतो रे. तिचा बाप माहिती ना कसा आहे. अरे जिथं अवघड असतं ना तिथंच प्रेम करायला खरी मजा येते. तू 2 वर्ष प्रयत्न करत होता, मला किमान 1 वर्ष तरी करू दे की. मला तर म्हणत होता एखाद्या पुरीला 2 दिवस बोललो तर तिसऱ्या दिवशी डायरेक्ट इचरायचं म्हणून. आणि आता 1 वर्ष प्रयत्न करायचं म्हणतोय. अरे ते विषय वेगळे आहेत, हा विषय वेगळा आहे. इथे जरा जरी काही कमी जास्त झालं तर हाडं तुटण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणून आपलं सेफ्टी फर्स्ट. समजून घे जरा. बंगड आलं बघ. ए बंगड इकडे. ए बंगड इकडे. कुठे चालला. पहिला खालच्या आईला सांगितलं काल काय म्हणलं रे. कुठं काय. तुला कोण म्हटलं. मला कोण म्हणलं म्हणजे तू म्हणला काय तर तिला. मग खरं खरं सांग. अरे खरंच सांगतोय मी नाही काय म्हटलं. थांब आता अख्ख्या वाडीचे सगळे बॉम्ब उठवतो तुझी. बघ आता. यार मी काय केलंच नाही तर उगाच कशाला माझी बदनामी करतो. मग करा खरं सांग. मी बघितलंय तुला. सांग लवकर. कोणाला सांगणार तर नाही ना. अरे अजिबात नाही. तू सांग फक्त. आपल्यातच राहील. इशी एक्सक्लूज. काल मी तिला विचारलंय. काय विचारलं आणि काय म्हणली रे ती. प्रपोज केलाय मी तिला. माझं लव आहे तिच्यावर. विचार करून सांगते म्हटली. आईला. आणि तू केव्हापासून लक्ष ठेवून होतं तिच्याकडं. केव्हापासून म्हणजे माझं लव आहे तिच्यावर. आणि तिनं कधी सांगितल्यावर. मला माहिती की ती नाही सांगणार कोणाला म्हणून. तिचं पण माझ्यावरती लव आहे. ती पण बघती माझ्याकडं. आणि आता मीच जाऊन सांगितल्यावर तिच्या बिन तुझ्या बी घरी. मग ए अरे आता तर मला सांगणार नाही कोणाला म्हणून. तू पिक्चरची कशी दिल्यावर आम्ही कोणाला कशाला सांगू. काय नाही. मी येतो रात्रीला कशी नेलं तुझं. तुझं उठ उठ. सांगू नका कोण. नाही नाही कशाला तर शिवतोस रे त्याला. अरे तर सुधे रे. लई शानी मारत फिरत असते. जिरू दे की जरा त्याची पुढे. तुला कसं रे माहिती संगीतन त्याचं. मला कशाचं काय माहिती. मी आपलं सहज गोळी मारली पण ती पण बरोबर बसली. म्हणजे 2-3 वेळा याला त्या संगीच्या मागे फिरताना बघितलं होतं म्हणून मग आपली मारली गोळी. आणि उद्या त्याला आपलं कळालं मग. कळलं तर कळलं.
त्याचं बी कळलंच की आता आपल्याला. नका पिक्चर बघायच्या ना आता आमचा पिक्चर बिघडू नको म्हणजे झालं. आयला तुला आता एवढा विश्वास नाही बा माझ्यावर. कायला काय अरे तुझ्यावर आहे, त्या भंगडवर नाही ना. उगाच ते कुठं जाऊन पचाकलं म्हणजे. अरे काय नाही करीत तो. तू नको लोड घेऊ, मी आहे ना. पुढचं पाणवट्यावर जाऊन एक झलक तरी होईल. पौर्णिमा आली असेल तू पाण्याला. अरे नको, मला रानात जायचंय, गुरांना घास कापायचंय. तू कशाला येशील आता? भागलं ना तुझं. राहू दे, माझे मी जाऊन येतो. इकडे तुला म्हणतोय, इकडे ये. काय जायचंय चिठ्ठीत? कुठल्या चिठ्ठीत? आत्ता मगाशी उचललेली. नाही काय नाही. जंगल डोळे का? म्हणजे बऱ्याच दिवसापासून बघतोय तुमचं, माझ्यापासून काहीच लपून राहत नाही. नाही हो, तसं नाही काय. मग कसं आहे? म्हणजे अहो खरंच तसं काय नाही. तुमचं एवढं असताना आम्ही हेच करून बसलोय. फक्त एवढंच ध्यानात ठेव, प्रेम केला तर शेवटपर्यंत न्यायचं. अडचणी कितीही येतील परंतु मागं हटायचं नाही, नाहीतर आयुष्यभर बघतच राहावं लागेल. मी सांगितलेलं ध्यानात राहील ना. आणि नुसतं प्रेमानं पोट भरत नसतं काय, कमवायला लागतं त्याच्यासाठी. कामावरही जरा ध्यान दे. चांगलं कमवायला लागलं मी मध्यशय करीन, फक्त ओकल्यावाने राहायचं नाही. काय रे संदीप, काय करतोस इकडं? काय नाही, सहजच थांबलो होतो. काय ना बरं आहे का? बरंच म्हणायचं तर काय बाबा. अरे गुरांना घासबीस आणायचंय का नाही? हा तिकडच निघालोय. चल ना येतो. हा चालतंय, सांगितलं तेवढं ध्यानात ठेव. हा चालतंय. काय ध्यानात ठेवाय सांगताय ना? सांगितल्या 4 शहाणपणाच्या गोष्टी. चला येतो. ये ये. उचलून देऊ का? नको, माझी मी उचलून. मनक्यात प्रॉब्लेम आहे, उचलत नाही का? तुला काय करायचं लखळ्या? आयल तुला प्रत्येक वेळेस मीच गावतो का रे? कशाला? जेवला का? सकाळी. मग मी काय करू? म्हणजे आता तू सकाळी जेवला त्याला मी काय करू? मला कशाला सांगतो? ए अरे तेवढी रातच्याला पिक्चरची कॅसेट देतो ना, सांगू नको ना कोणाला. आलाय गायबाण्याच्या भरोश्यावर राहण्यापेक्षा संदीपला सांगून बघतो एकदा. अजून कशातच काय नाही तर लो व्हायच्या अगोदरच दिवस व्हायचा. चला आता त्याला शोधायला.
वाटलंच होतं त्या म्हाताऱ्यानं बघितलं असेल म्हणून. मला तर सुरुवातीला काही सुचलंच नाही. म्हटलं आता कळते अख्ख्या वाडीत आबाने तर मला नीट ठेवलं नसतं. माझ्या घरच्यांनी तर माझं लगीनच लावून दिलं असतं. लगीन मी हुस दिलं नसतं. मग काय केलं असतं? काहीतरी केलं असतं. मागणीच घालायला आलो असतो डायरेक्ट घरी. आणि माझ्या घरच्यांनी नाही म्हटल्यावर? ते म्हातारा आजोबा आहेतच की, ते म्हटलं सगळी मदत करतो. आणि तरी पण नाही म्हटल्यावर? पळवून नेलं असतं. आणि पळून आलेच नसते तर? तसं होणारच नाही, मला माहिती आहे ना. एवढा विश्वास माझ्यावर? हा मग, विश्वासावर तर प्रेम टिकतं ना. तेव्हा नाही ना घाबरला? अजिबात नाही. ते आता आपलं शाळा सुरू आहे म्हणून जरा. पर ते तू चिठ्ठीत लिहिलेलं काहीतरी देणार आहे म्हणून. ते आत्ता नाही, जाताना दे. आत्ता का नाही? नको, जाताना दे. चालतं. आज तुमचा बर्थडे आहे ना? हॅपी बर्थडे. धन्यवाद. मंडळ आपले आभारी आहे. पण तुला कसं माहिती? मी नाही सांगणार. सांग ना. शाळेत असल्यापासूनच माहिती होतं. आहा, म्हणजे होतोय आमच्याकडे पण लक्ष. बरं जाते मी. अगं आत्ताच तर आली आहेस, थांब ना जरा वेळ. अहो नको, जाते. बरं डोळे बंद करा की. का? तुम्हाला बोलले होते ना काहीतरी द्यायचं. बर. भावा वाढदिवसाची हॅपी बर्थडे बरं का. धन्यवाद धन्यवाद. मंडळ आपल्या आभारी आहे. मग काय करायचं आज नियोजनाचं? कसल्या? अरे वाढदिवस आहे तुझा, मग काहीतरी खर्च पाहिजे का नाही? करू करू. चल आधी जाऊन येऊ जरा. कुठं? चल सांगतो तुला. अक्षा एक मोठा गेमच झाला. काय नका 2 वर्षापासून मी तिच्या मागं मागं पळते असं मला वाटत होतं. पण ती त्याच्या आधीपासून माझ्या मागं पळती. ती मला कधी दिसलंच नाही. मी तर तुला आधीपासून सांगत होतो ती पण तुझ्याकडे बघते म्हणून, मग तुझी विचारायला फाटत होती ना. हे जाऊ दे ना, आता झाले ना सगळं नीट. म्हणजे वहिनीला आधीपासूनच माहित होतं म्हण की यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या 3 गोष्टी. लका शांतीत क्रांती करते ती वहिनी. हा हे गपला का तुझं लका काहीतरीच असतंय. होय रे, वहिनीने वाढदिवसात शुभेच्छा दिल्या का नाहीत? अरे तिला तर अशा शुभेच्छा दिल्यात ना तुम्ही त्या आयुष्यभर विसरू शकत नाही. अरे वा 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 राडात की काय दिले दाखव की मला. आरती दाखवता नाही येणार. कर म्हणजे आता बघायला पण नाही का दाखवणार? जुळवताना मीच होतो ना तुझ्यासोबत. हीच का आपली दोस्ती? अरे तसं नाही रे, आता तुला कसं सांगू, आरती नाही दाखवता येणार. थोबट तर नाही ना मारली? अरे काय लाज ना आबरूला का? अख्ख्या वाडीत हीच घालवली माझी तुला. मी आधीच तुला म्हणलं होतं का नाही असलं उतावळपणा करू नको म्हणून? हा ऐकलंय माझं. पुरीच्या हातून मार खाऊन लाज वाटायला लागली मला. काय काय उपयोग ना. तू ऐकून तर घे. अरे बाबा ऐकून घे, शांत. आरती सकाळी मला भेटायला आलेली, आता गालावर किस देऊन गेली आहे. काय पाहिला वहिनीच होता वेळ निघला गेला का? कर बाबा कर कर एन्जॉय. एक ते तुझं आणि माझं यायला बोलायची सोय नाही, बाकीचं तर बाजूलाच राहिलं. अरे होईल होईल, काय काळजी करू नको, तुझं बी चांगलं होईल. नशीब झालं तर. चला चला काम झाल्याचं बघू काय तर त्याच्या. काय राव, अख्ख्या वाडीत शोधलं तुम्हाला. काय काम धंदा नाही करत तुला?
दिवसभर आमच्याच मागं फिरतो. ऐक की ते तुम्हाला कॅसेट द्यायची होती म्हणून तिकडे पण कोणाला सांगू नका बरं का. खराब तर नाही ना करून दिली, नाहीतर आधीच खराब असायची आणि आमच्यावर आळा आणायचा. तुझा काय भरोसा नाही बा. नाही ना राव, नवीन आहेत सगळी. बरे बंगड, काय काम नाही ना तुला? चल आमच्यावर. तसं काय नाही, काय करायचंय? ह्याला कशाला घेतो सोबत? अरे असू दे रे, माझा वाढदिवस आहे, नियोजन करायचंय. मी येईल पण आपल्याला काय बनवता येत नाही. अरे बनवता नाही आलं म्हणून गोळा तर करता येईल ना, जी सांगेल ती. चल आमच्या घरी सोडून काय पण आणेल. लई शानी गेली काय तुझ्या घरची काहीतरी द्यायला. चल आज कसलं नियोजन मग? ते मित्राला आलंय, कसलं नियोजन करायचं? फिस्ट करू की बापू, लय दिवस झालं वाचत खाल्लं नाही. अरे नको, वाढदिवसाला सगळीच फिस्ट करतात, तू नंतर खा वाशात. आपण वेगळं काहीतरी करू. हा मी पण तेच म्हणतोय. अरे तो गपके झाला, वेगळं काय करायचं बापू? वेगळं वाडीत नवीन पिक्चर ठेवायचा का रातच्याला, म्हणजे वाडीतली 4 लोक पण बघतील. हा आयडिया चांगली आहे बापू, जरा खायचं पैसे बघायला नको. काय ते एक ठरवा, जास्त पैसे नाहीत आपल्याकडे. अरे तुला खायला ठेचा देतो की, फिस्टा नंतर करू. हा हा ठीक आहे. त्या बंगाडकडे असं घ्या एखादा पिक्चर नवीन आहे म्हणून मग तीच लाव की. नवीन नाही पिक्चर, जुने ते सगळं. लक्ष्मीकांत बेर्डेचं ना अशोक सराफचं आले नवीन कॅसेट माझ्या. मग आण ना तू कॅसेट, आम्हाला एकदा फक्त बघायला दे. आमचं बघून झालं देतो की माघार तुला. माझ्याकडे पैसे नाहीत, ते दादा पुण्याने मला पाठवत असते. अरे मग दादाला सांग की तुला बघायचंय म्हणून. ते नाही, आमच्या दादाला आता लय काम येतं आणि कॅसेट आणायला पुण्याला जायला लागतं. तुला आणायचं नाही, सरळ सरळ सांग. रोज 12 भानगडी गोडत बसू नको. ए त्याचं जाऊ द्या, आपल्या तालुक्याच्या ठिकाणी पण मस्त भेटतात, तिथनं आणू. हा चालतंय की, तिथूनच आणू. बापू एकाच कॅसेट मध्ये 4 पिक्चर भेटतात ना, ते आणू. 4 पैसे जास्त जातील पण पिक्चर जास्त बघायला भेटतात. बरं बाबा तसली आणू. अरे पिष्ट केली असती तर आपणच खाल्ली असती. आता वाडीतली 4 लोक बी खुश होतेली, आहे का नाही? फक्त 4 नाही, वाडीतली महत्वाची माणसं बी खुश होणार आहेत. कोणती? काय नाही बघ, तुझ्या घरी तुझा पिक्चर आम्ही नंतर बघतो. आता तालुक्याला जाऊन येतो आणि रातच्याला ये मग आमचा पिक्चर बघायला. काय राव, तिकडून इकडे कशाला तरपड आणलं मला? अरे काय नाही, व्यायाम झालाय म्हणून समज आणि जा. जसं की तुझं अंग डेपसा झालंय पिक्चर बघून बघून. जर हलवी जा. काय अंग म्हणतोय जा घरी. आता टाइमपास करू नको इथं. तेवढं सांगू नको ना कोणाला. ती बघू नंतर जातो. काय नको सांगू म्हणतोय रे ते? काय नाही. बरं ते सोड, जायचं कसं? गाडी कोणाकडे? आईला गाडीचं पण वांद आहे नाही का, त्या दोन्ही भाऊच्या हानेकडेच बघायला लागेल. अरे पण ते दिल का? ना आधी कसलं चिंग काय माहित नाही का ती. अरे त्याला जरा लोणी लावलं की देता येते. हाय मी चला. आयला त्या हाण्याच्या एवढी कुठे म्हणून लावायला लागत असते व्हय. येणार राहतात ते ना गाडी. जाऊ दे चला. आपण एवढं कुठं असतंय? जाऊ दे रे, देवेश सोडून चला आपला. काय झालं? अरे झाला का बोलल्या ग आणली सगळी स्कीम. अरे आता काय करायचं बापू? सकाळी सकाळी कोणाचं तोंड बघितलं काय नो, पण होतीच लागली दिवसभर. मी तर त्या भंगाडचं बघितलं, तुमचं काय मला माहित नाही. कुठं झाली पंक्चर? पंक्चर नाही, टायरच फुटलाय. चला आता मग माघारी. माघारी कसं जाता येईल?
तो फुटलेला टायर बघून तो हनम्या काय कमी कालवा करलोय. अरे मग आता काय करायचं बापू? होईल काय जुगाड? नाही काय जुगाड व्हायचं, टायर फुटलाय, बदलाय लागेल. आता र नका लय लोड घेऊ, मी आहे ना, मी देतो भरून. चला तुम्ही. अरे नाही नाही, तू एकटा कुठं? एक काम कर, ते वाढदिवस राहू दे. ठीक आहे बरोबर, मी माझ्याकडनं दे. बघू आता काय. चला चला, टाकला गाडी. टायर फुटलं, सगळ्या नियोजनची वाट लागली. जाऊ दे, या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी बघू. त्या हाण्याची तर चांदी झाली ना का, फुकट तर नवीन टायर बसून भेटला. हे बघ आलं काय तोंड. काय राव, दिवसभर किती वाट बघितली तुमच्या पिक्चरची. गॅप लागा जरा, तुला माहित नाही का आज दिवसभर विषय काय झाला ते? उगाच कशाला दुखावरच्या खापल्या काढायला लागला. अरे मला खरंच नाही माहिती काय झालं ते. हे बघ अख्ख्या वाडीला कळालं आणि ह्यालाच राहिलं बघ. तू सांग आता काय आहे ती. अरे खरंच सांगतोय बाबा, मला नाही माहिती काय झालं. अरे बाबा, त्या हाण्याच्या गाडीचा टायर फुटला. कळलं का फाटके? आणि आमची स्कीम गणली. बास की पोचले की पाहुणा. पोचले ना भाऊला, मंडळ आपले आभारी आहे. चला आम्ही येऊ का? ए मला पण घेऊन चला की, आजपासून मी तुमचा कार्यकर्ता. तुम्ही म्हणाल तसंच मी करणार. आम्ही याला चाललोय, येणार का? जावा तुमचं तुम्ही, सकाळी जाऊन आलोय. अरे कशाला उगाच त्याला तरशिवतोयस? बडंग बंगड. हा तेच ते. आम्ही देवळात झोपाय चाललोय, येतोयस का? येतो. चल चल फाटके. फाटके नको ना म्हणू, दुखतंय. बरं बंगड, आतापर्यंत किती पिक्चर बघून काढले असेल रे तू? लय मजा आहे बाबा तुझी, पण ती पिक्चर मध्ये करते तसं करायला पाहिजे. तू नुसतं बघून काय होतंय? म्हणजे ते नाही का हिरोईनला वाचवायला हिरो आडवे तिडे मारतो, ती यायला का पाहिजे तुला? नुसतं बघून काय उपयोग नाही. काय नको लका, एकदा घरी केला होता तसा प्रयत्न, अजून दुखतंय. उद्या संगीला जर कोणी किडनॅप केलं मग काय करणार तू? तिला वाचवायला जाईल त्यासोबतच नाही का ती पळून जायची? मग बस तू बोंबलत. अरे तुझं मस्त करायला का, उद्या हातबीत गळ्यात म्हणून आलं म्हणजे काय करायचं? खायचं धुवायचं वांद होईल की सगळं. तुझ्या माहितीसाठी सांगतो, यशस्वी होण्यासाठी 3 गोष्टी लागतात. व्हायचं काय ऐकू नको, उगा ते जायचं काहीतरी करशील आणि अंगलं द्यायचं. मग ते पिक्चर मध्ये कसं करत असतील रे? अरे ते खोटं असतं. काय खोटं नसतंय? मला सांग, थोडंफार असेल खोटं, पण सगळंच कसं खोटं असेल? आणि तसं असतं तर लोकांना खोटं दाखवल्याच्या प्रकरणी पोलिसांनी त्यांना पकडून नसतं का नेलं? अरे पण हिरो पण पोलिसांना मारतोच की. ती कोणत्या पोलिसांना मारतो? तिने रिश्वत घेतली, काहीतरी चुकीचं केलंय असल्यानंच ना, बरोबर? हा. अरे पण देशवाली पिक्चर मध्ये अमिताभ बच्चन मेला होता की, आणि आता त्याचा पुढच्या महिन्यात नवीन पिक्चर येतो यार. कसं काय? अरे ते गब्बरला फसवण्याचा डाव होता. बुडी लागल्यावर अमिताभ बच्चनला अमेरिकेच्या लई मोठ्या दवाखान्यात घेऊन गेलते. तिकडे लई मोठे दवाखाने आहेत. हे जण ऐकून माझं ऐक, आयुष्यात लई पुढे जातील. अरे पण मला जमल का? सगळे जमतंय, त्यांना जमतंय. तुला काय रोग झाला होता? तू का हिरोपेक्षा कमी होता? स्टाईल तर बघला का तुझी? हे बंगड, त्यापेक्षा तुझ्या दादाला विचार, त्याला बघ सगळं माहिती असेल. दादाला कशाला माहिती? ती तुला कुठे सांगणार सगळं? मग हे खोटं असणार, मला एवढं समजतच. अरे हिरो बस की. ए बंगड, ए बंगड, ए बघार, ए बघार. अरे राव, ते गेलं ते आता. चांगला टाइमपास होता, केले मध्ये काढ्या. टाइमपास एक दिवशी अंगलट येईल ना, तेव्हा कळेल तुला. काय अंगलट येत नसते. गप गप. आपल्याकडे बघत होत्या का? चल विचार. नको चल. नको चल. त्या आपल्याला नव्हत्या बघत.
अरे गप्पे तुला काय माहिती आहे त्या बंगरकडे बघत होत्या कसा दिसतोय बंगर आता सारख्याला का जमतो तेव्हा आम्हाला पुरीने आमच्याकडे बघायला हा काय चिकन दिसतो तू पुरी तुझ्याकडेच बघणार म्हणजे ते माझ्याकडे बघत होत्या हा मग तुझ्याकडे बघत होत्या ए आता हाय ना एक विचारलंयस ना तिला बास की कशाला दुसरीकडे लक्ष देते रे काय म्हणली बंगर ती तेव्हापासून भेटलीच नाही ती हा मग तर 100% होय असेल तिच्याकडून तुझ्यापेक्षा समोर यायला लाजत असेल हा मला पण असं वाटतंय तुझी स्कीम अजिबात गणत नसती बघ मला माहिती आहे ना यशस्वी होण्यासाठी 3 गोष्टी लागतात त्या सांगितल्यात ना मी तुला नाही मग निवांत एक तरी माझ्याकडे सांगतो तुला काय या पुरी वाटणं खिजवायला चालली आता बया दुकानात मीठ आणायचं होतं मर जा एकटीच मी नाही येणार आता तुझ्याबरोबर अगं चल की बया तुझ्याबरोबर हिंडून हिंडून माझं पाय दुखायला लागलं जा तू तुझी तू पोरने असं का पण मी एकटीच जाऊ वय मिस कॉल देऊन बोलू तुमच्या ह्यांना आणि जाऊ जोडीनं दोघं आता कुणी पाहिलं तर नको अगं चल की बया अवघड आहे तुझं चल बरं अक्षर तिला भेटायला बोलू का तुझा आजकाल लईच भेटायचं चालू आहे रे हे किती सुकुनाला कळलं ना टपूच पडते असं कसं टप्पू पडत्यान तू आहेस की काढ तू कर आणि मार मी खातो हे अरे बोलवतो की फक्त एकदा अरे तुझी पण भेट होईल की पौर्णिमावर कळलं कळलं बोल बोल हा हॅलो हा भेटायचं होतं हा आत्ता नाही नाही उद्या नको आत्ता भेटूयात की फक्त 5 मिनिटं फक्त नाही लगेच हां फक्त 5 मिनिटं लगेच हां अच्छा एक मिनिट बया मज्जा तू करते साचा मला मिळते असं कुठे असतं वय नुसती इकडे चल तिकडे चल नुसती हिंडावती अगं तुझ्या वेळेस दुसरं कोण राखण्याला येणार आहे का मीच येणार आहे ना मग मी नाही बाय असं काय करणार कळेल की तू काय करणार आहेस ना काय नाही ते बरं चल आता आमच्या आईतल्या संगीला काय म्हणला कुठं काय दाखवतो नंतर तू घाव परत आणि हे इकडे मला परत बघायला आले काय एवढा हँडसम दिसतो मी मला कसं कळलं नाही आधी चायला मग अशा बघितलं आता का बघितलं नाही वाईच माग माग फिरायला लागतं मी पण नाही झालं का काय कुठे घेऊन चाललंय मला अरे काय झालं नाही तर वाकडा तिकडे होऊन का चालतोय वाकडा तिकडा नाही त्याला स्टाईल म्हणते स्टाईल तुला नाही कळायचं काय का आम्हाला काय खुळा समजतोय अशी कुठं स्टाईल असते का अरे जाऊ दे हाण्या झालं गेलं संपलं तुझं परफेक्ट पण कळालं की आणि तुला काय रे कळायची स्टाईल ते पिक्चर बघायचं सोडून दे येड झाले त्याच्या पाय मला स्टाईल शिकवते हे येडच समजते नॉनसेन्स
चालेल घ्या इतकं कुणीकडे गेले याला तर नसतं ना गेली याला तर नसेल ना गेली चहाला जाऊनच बघू जर खरंच जरी ते याला गेले असतील जर मला कोणी बघितलं बट परत जाऊ का नको मरत ते चहाला जाऊनच बघू प्रेमात थोडीफार फायटिंग होतीच यार अक्षा ह्यो काय करतो इथं अरे त्याला काय कळलं का नसेल ना आपलं अरे येड आहे ती त्याला काय कळलं असतं तर त्यांनी गावभर बोबाटा केला असता तिथे नसतं बघत बसलं बरोबर आता त्याची कशी स्कीम गंडीत होती शेंबड्याची वस्ती तुटतो चिडते का नाही ना दुसऱ्याच्या पोरीला असं बसताना प्रायव्हेट ठिकाणी बघतो वैरे हा सांगू ना सांगू मग कोणाला बघत होता कोणाला बघत होता मगाची येतात त्या मला दिसले होते पण त्यांनी माझ्याकडे बघितलंच नाही या दोघी कुठं चाललेत म्हणून मी त्यांना बघायला त्यांच्या मागं आलो होतो मला काय माहिती त्या बिन पाण्याच्या बसत असतील म्हणून अरे त्या बिन पाण्याच्या बसून आहे दगडानं पुसू तुला रे काय करायचंय आणि तू काय स्वतःला अक्षय कुमार समजतो का रे त्यांनी तुझ्याकडे बघायला अरे भंगार तोंडाचे आता मगाशी तर तू म्हणत नाही की ते माझ्याकडे बघत होते म्हणून अरे तुला टिंगल्या बिंगल्या काय त्यात का नाही रे अजिबात हा आणि तो आरशात बघितलं का तुझं तोंड होय रे आणि त्या संगीला केली ना प्रपोज आणि अजून ह्यांच्या मागे लागला होय तो संगीचं नाव पण घेऊ नको माझ्या पुढं का रे का तिनं पण ढुंगणावर लावून हुसकून लावलं का तुला हा मी तिला हा का नाही विचारायला गेलो होतो मायात माझं पण त्याच्यावर खूप प्रेम होतं रे आम्ही पळून सुद्धा गेलतो पण मी आले परत पळून गेली होती मग परत कशाला आली त्याचा माझ्यावर विश्वास नव्हता विश्वास नव्हता मग पुढं तो मेला डायरेक्ट मेला हा आता परत माझ्यावर प्रेम करणार कोणी भेटेल का नाही काय माहिती तू करशील ना माझ्या प्रेम मी तुझ्यासोबत पण पळून मी तुझ्यावर प्रेम असं झालं बघ आईला म्हणजे संगी बाराची निघाली म्हणे की हा ना आणि हे तुला बी असंच पाहिजे हे यार त्याचं सोड आपलं बघ आणि होय रे संगी नाही म्हणली म्हणून आता दुसऱ्याच्या पोरीच्या मागे लागला होय तो सांग का आता त्या संगीच्या बी घरी नाव आणि त्या पौर्णिमाच्या बी घरी नाव तिथे बाप माहित आहे ना तू खा मग मार जाऊ दे ना परत नाही असं करणार आणि हे पण कोणाला सांगू नका ना तुझी लई वेळा झाली ती नाटक आता जर तुझ्या एरियाची 1 किलोमीटर आसपास दिस मग बघ कसा तुझ्या गावभर बोंब उठी होतो आणि मग खा मार सॉरी ना दादा परत नाही असं करणार नवीन पिक्चर आणलाय मी तुम्हाला आज येतो ना बघायला चल तुझा पिक्चर तुझ्यापाशी ठेव दाखव तुझ्या संगीला आम्हाला नको दाखव चल पाहित ना तुम्ही काय इकडं करताय मग अरे तू इकडे कशाला आलेला तिचं बघायला आम्ही आलेलो मग चला की मग का थांबलं इथं मग हे आम्ही काय तुझ्यासारखं मोकार फिरतो का रे आम्ही रानात चाललोय तुझ्या घरी अरे जातो का रे तुझ्या एवढं पण सांगू नका अरे चल राक्षा तू पण तिकडे फिरकायचं नाही ना अरे नाही जामदम टाकला त्याला आता नाही फिरकत ते इकडे आणि हा जरी काय केलं तर बिना पाण्यात तासू घ्या आपण त्याची बघत असताना वाईट किती वेळ लावला कवापासून वाट बघत होता आम्ही. काय नाही वहिनी आम्ही घरनं लवकर निघलो होतो पण ते रस्त्यातच माकड दिसलं ना त्याला हुसकावून लावत होतो म्हणून जरा वेळ लागला भया माकडे आले का आपल्या वाडीत तू नको लोड घेऊ मी आहे माकड तुझ्याकडे फिरकत बी नसतंय मला नाही कुणाची गरज आमचं अन्न कसं आहेत माहितीये ना ते बघून घेतील समध्या माकडांना हा लई जा ना माझी काय म्हणलं काय ना काय ना ए तुझा भया येळ नको लावू का आहेत घरी
अगं हो आले लवकर. आणि तुझं उदीर निवांत गुरु तोपर्यंत आपली निवांत जगवतील. मी आले ग. आपण बी जाऊ तिकडे जरा कशाला उगाच त्यांना डिस्टर्ब. पहिल्यापासून असं आहे गो. अय्या आपल्या वाडीत खरंच माकड आलेत होय. नाही नाही माकडं बिकडं काय नाही, ते भंगड तुमच्या मागं आलं होतं म्हणून जरा वेळ गेला. म्हणजे त्याला आपलं सगळं कळलं होय. नाही 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 त्याला नाही काय कळालं, फक्त तो तुम्ही कुठं चाललाय हे बघायला मागं आलेला. आता मी कुठं बी जाऊ त्याला काय करायचंय. त्याचं काय झालं, तुम्ही काल माळावर जाताना आमच्याकडे बघितलं ना, त्यावेळेस तो आमच्यासोबत होता. त्यानं आम्हाला विचारलं की त्यांनी तुमच्याकडे का बघितलं. त्यावेळेस आपलं समजून आहे आपलं काय म्हणून अक्षाने त्याला सांगितलं. त्यानं आमच्याकडे नाही, त्यांनी तुझ्याकडे बघितलं. त्यामुळे त्याला असं वाटलं तुम्ही त्याच्यावर लाईन मारताय म्हणून ते तुमच्या मागं मागं येते. आणि परत इथं आला मग. नाही नाही आता नाही तो इकडे येणार, त्याला अक्षाने चांगलाच दम भरलाय, आता तो इकडे फिरकणार बी नाही. हे बघा उगच नाही ते भांडणं करू नका, उगच नाही तो कुठं होईल. नाही नाही काय होणार नाही, मी आहे ना. तुम्ही आहे म्हणून तर घाबरत नाही ना मी. इथं समजते का. तुला माकडाची भीती वाटते का. तीनच ते तिकडं, तुला घाबरू मी आहे ना. इथे तर असताना दुसरं कसं तडपडायला. काय धुणं धुवायचे, भांडी घासायचे, लुटून काढायचं आणि ही बाया बसल्या कुशल तिथं. एवढंच ना, ही काय लय कामं नाहीत, पटापटा केली तर होऊन जातील सगळी बरोबर. मग तू येतो का करू लागायला. अगं तिकडे कुठं चालली. तुला काय करायचंय. लोकांच्या खाजगी ठिकाणी अशी लुडबुड करून ये, कशाला उगाच त्यांना डिस्टर्ब. मैत्रीण आहे ती माझी, ती फक्त तिथं बोलायला गेले. मग आपण बी बोलू ना. मी बस ए अगं चल की, करात काढते इथं, किती कामं पडले आहेत घरी. जाते मी. तुझं नशीब आहे बा. नाहीतर आमचं मनाय बोलायला गेलं की सारखं बाच बॅग आली ती. हिचा बाप काय मागच्या जन्मी हिटलर होता का रे. आता ते मला कसं माहिती. नाही आपलं जनरल नॉलेज म्हणून विचारलं, माहित असं तर सांग, नाही तर राहिलं. सरळ सांग माहित नाही म्हणून. चल पुढच्या वेळेस येणारच नाही तुझ्याबरोबर. एका दिवशी तुझ्या पायी टोलं पडते मला. अगं नाही काय होत, नको लय लोड घेऊ. त्या पौर्णिमाला तर बोलायची सोय नाही लागा. काय झालं की आमचं अण्णा हे बघताला, आमचं अण्णा ती करताला, आमचं अण्णा असं, आमचं अण्णा तसं. आईला लग्न झालं तर काय होणार काय माहिती हो. अण्णा मारताल म्हणून नवऱ्याला जवळ नाही येऊन दिलं तर मॅटरच व्हायचा. याला का पलटलास की लगेच. कालपर्यंत तर मला म्हणत होतास माझं तिथं जुळवून दे की, आणि आता काय लगेच असं. काय नको लागा, हे असली ब्याज नसतं सांभाळणं होत. काय झालं की आयुष्यभर तिच्या अण्णाचं पुरण ऐकावं लागल. हिचा अण्णा कुठे बी घुसतो मधीच. चालायचं रे, प्रेमात थोडंफार कमी जास्त होत असतंय की. अरे थोडंफार हिचं लयच आहे लागा. जाऊ दे इशे सोडून, मी आपलं बघतो दुसरी कोणतरी. अरे एकीवर टिक कुठेतरी, नाहीतरी एक बी भेटायची नाही. जरा पुढच्या आयुष्याचा विचार कर की. पुढचा विचार केला असता तर लागा कुठं पोचलो असतो. मला माहित आहे जिंदगी अशी जगावी लागते. उद्या कोण कुठं असेल, कोणाची स्कीम कधी गंडेल काय माहिती आहे. तुझं पण एक बरोबर आहे बरं का. माझ्या आयुष्यात जेव्हापासून सोनी आली ना, तेव्हापासून मला सगळ्या गोष्टी भारी वाटतात बघ. म्हणजे असं वाटतं सगळं आयुष्य फक्त सोनीशी गप्पा मारण्यात जावं, सगळं आयुष्य.
माझ्या पुढच्या नादाला लागतो काय रे? या असं घावायचं नाहीत र, ह्याच्या बापाकडे चला. कुणी सांगितलं असेल त्यांना? मला तर त्या बंगड्यावर डाऊट येत आहे. तरी तुला म्हटलं होतं त्याच्यावर विश्वास ठेवू नको म्हणून. बघितलं ना आता काय झालं. घरी गेल्यात ती लोक. आता आबांना सगळं कळणार. तू नको लोट घेऊ, करू काहीतरी. अरे काय करणार आहे आता? नाही काय करू शकत. तिचा बाप माझा जीव घ्यायला टपलाय रे. सगळं संपलंय आता. भंगडने आपला शॉट केलाय का नाही? गोडी लावल्याशिवाय का बसणार नाही मी आता. आपल्या भावाची लाईफ त्यांनी बरबाद केली. चल बघतोच त्याला मी आता. काय झालं मालक सांगा ना. आमच्या पोरी काय रस्त्यावर पडल्यात काय? सांग तुझ्या पोरला समजावून, नाही तर जित्ता काढून ठेवीन. सांग चुकलं असेल माफ करून घ्या त्याला जरा. समजावून सांग. बापाला असं सांगितलं. जे बापाला काय नाव सांगितलंस? तुला सांगितलं तर मग कुणी सांगितलं? त्या पायी जिंदगी बरबाद केली सगळी. आता मी घरी कसं जाऊ? कसं तोंड टाकू घरच्यांना? थांब, असं नाही सांगायचं. मी अरे खरंच नाही मी सांगितलं कोणाला नाव. तू तुझ्या बाबतीत मला शोध होता म्हणून मी तुम्हाला बघत होतो. आणि तुझा फोन पण लागा ना. खरं सांगतो तू? आई शपथ खरं सांगते. सोड त्याला. हे नाही सांगितलं मग कोण सांगितलं? अक्षा, त्या म्हातारे तर नसेल ना सांगितलं. मला बी तीच डाऊट येते. अरे पण त्याला विचारायचं कसं? गावात गेलं तू लोच होईल रे. मी जातो, मला नाही कोण काय करणार. आजोबा पिक्चर मध्ये मी बघतोच की वाईट काळात मदत करतात म्हणून. अरे तू प्रेम केलंय जर काही गुन्हा नाही केला. मग मी सांगतो, सुनीच्या घरापाशी जी म्हातारा राहते ना, त्याला जाऊन विचार. त्याने कुणाला काय सांगितलं तर नाही ना, तुला थोडा बी डाऊट आला तर त्याच्यावर लक्ष ठेव. जा, मी फोन करतो तुला. बंगड, सोनी कशी ते पण बघ रे. सॉरी भावा, तुझ्यावर विनाकारण हात उचलला. सॉरी भावा. अरे असू दे रे. तुम्ही तरी काय मुद्दाम केलंय का? मी बघतो जाऊन आणि तुम्हाला सांगतो सगळं. तुम्ही काय काळजी करू नका. काळजी घ्या रे. संदीप्या, अरे होईल सगळं नीट. नको काळजी करू, मी आहे ना. अगं लाज वाटते का तुला अशी घाण करायला? तोंड दाखवाय जागा ठेवली नाहीस पावकी.
शेण घालतील माझ्या तोंडामध्ये. का ग, तुझं कुठे लक्ष होतं? मोबाईल फोडीन. इथून पुढे बाहेर जायचं इथं धंदे बंद. इथून पुढे बाहेर गेली तर तुझ्याशी माझी गाठ आहे. आबा आबा आलास वेळ अरे काय केलंस रे परत? आबा आजची रात काढ कुठंतरी राहणार, भाकरी पोचवतो. उद्या सकाळ पहिलं गाव सोडतो. तुम्हाला सोडून मी कुठं नाही जाणार आबा. उद्या आयुष्यात कोणापुढं हात नाही पसरलं, पोटाला चिमटा काढला पण कोणापुढं मेंदा नाही झालो. पण तुझ्यामुळं गावात कोणाला तोंड दाखवायची जागा नाही उरली. तुझा आबा तुला जिथं पाहिजे असेल तर सांगतो ते ऐक. परत त्या पोरीच्या नादाला लागू नको, नाही तर तुझ्यामुळं फाशी घ्या लागेल मला. आबा जातो इथून. अक्षा, माझ्यासाठी तू कशाला त्रास करून घेतोयस? जा आपला तुझं घरी, माझं मी बघून घेतो. हा म्हणजे घरी जाऊन बापाचं टोलं खातो. अरे काय बोलला का तू? चडीत असल्यापासून लागा सगळे काढ आपण मिळून गेले आणि तुला आता एकट्याला सोडून पळून जाऊ वय? जे होईल ते बघता येईल. चल, आपली दुसरी जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी. आणि तुला तर माहीतच आहे, यशस्वी होण्यासाठी 3 गोष्टी लागतात त्या. माहिती आहे, चल. हॅलो. हां काय झालं रे? भंगड म्हणते म्हातारना 8 दिवस झालं गावात बाहेर गेले कुठतरी. आणि सोनी तिला काय नाही का पता लागला, दरवाजा बंद होता म्हणतोय. अरे मग आता बघूची काय असेल ते उद्या. तू नको टेन्शन. संदीप, सोनीचा निरोप आहे. पळून जाऊन लग्न करायचं म्हणते.
परत त्या पोरीच्या नादाला लागू नको, नाहीतर तुझ्यामुळे फाशी घ्या लागेल मला. ती लय रे प्रेम करते तुझ्यावर. तू 2 वर्ष तुझ्यावर बोलण्याचा प्रयत्न करत होतास ना. ती गेले 4 वर्ष तुझ्या बोलण्याची वाट पाहत होती. ज्या दिवशी तू तिला दिसला नाहीस ना, त्या दिवशीची तिची बेचैनी मी बघितली. ती नाही राहू शकत तुझ्याशिवाय. भावा, संधी परत परत येत नाही. सगळं झालंच तर आता स्कीम गणली नाही पाहिजे. अरे आबा काय म्हटलं माहितीये ना, माझ्या प्रेमासाठी काय त्यांचा जीव घेऊ. आबाला काय सांगायचं मी सांगतो. तू नको काळजी करू, तू तिला घेऊन ये. आणि काय करू? तिला घेऊन गेल्यावर परत गावात पाय तरी ठेवता येईल का? एक तर आपल्याच राहायचा ठिकाणा नाही, खायची प्यायची बोंब आहे, आणि तिला आणून कुठं ठेवू? आणि तिच्या बापाचं तरी काय चुकलं रे? कुठल्या बापाला वाटतं आपल्या पोरीचं वाईट व्हावं? आता मी जेव्हा तिला सांभाळायच्या लायकीचं होईन ना, तेव्हाच तिच्या समोर येईन. तिला काय सांगू मम्मी? मी परत येईन लवकरच. तिला माझी वाट बघायला सांग. अक्षा, मला माकडांची लई भीती वाटते. लवकर रे, वाट बघते मी.